आपल्याला माहित आहे की म्हाडा ही सर्वसामान्यांना घरे देणारी शासकीय संस्था आहे आणि या संस्थेमार्फत ज्या काही योजना जाहीर केल्या जातात त्या योजनेमध्ये काही म्हणत वेगवेगळ्या प्रकारचं आरक्षण ठेवलं जातं। त्याच्यामध्ये एकूण 15 वेगवेगळ्या प्रवर्गासाठी आरक्षण आहे मित्रांनो। त्याच्यामध्ये SC ST NT DT ह्या सामाजिक प्रवर्गाशिवाय इतर जे काही विशेष प्रवर्ग आहेत म्हणजे फिजिकल हँडिकॅप आहे, फ्रीडम फायटर आहे, माजी सैनिक आहे, आर्टिस्ट आहे, पत्रकार आहे, म्हाडा एम्प्लॉईज, सेंट्रल गव्हर्नमेंट एम्प्लॉईज, फ्रीडम फायटर, डिफेन्स फॅमिली अशा वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या काही आहेत ते प्रवर्गासाठी घरे राखीव ठेवली जातात। परंतु आपल्याला माहिती आहे की मागील अनेक दिवसापासून PMAY अंतर्गत जी काही घरे बांधली जात आहेत त्या अंतर्गत राखीव प्रवर्गातील घरे ही रिकामी राहत आहेत। म्हणून जी काही घरे राखीव प्रवर्गासाठी असतात ती आता कुठेतरी लवकरच खुल्या प्रवर्गातून विकली जाणार आहेत आणि या संदर्भात आज आपण थोडक्यात माहिती पाहणार आहोत। नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे? मजेत ना? स्वागत आहे आपल्या सर्वांचं YouTube चॅनलवरती ज्याचं नाव आहे RK प्रॉपर्टी न्यूज। आता जे काही सामाजिक प्रवर्ग आहेत मित्रांनो, जसं मी सांगितले SC ST NT आणि DT 4 प्रवर्गासाठी सामाजिक आरक्षण ठेवण्यात आलेलं आहे। त्याशिवाय जे इतर प्रवर्ग आहेत म्हणजे 11 प्रवर्ग आहेत जे वेगवेगळ्या प्रकारचे प्रवर्ग आहेत त्यासाठी सुद्धा या ठिकाणी समांतर आरक्षण ठेवण्यात आलेलं आहे। आता सगळ्यात महत्त्वाचं मित्रांनो, मागील अनेक दिवसापासून आपण पाहिलेलं की अनेक वर्षापासून PMAY अर्थातच प्रधानमंत्री आवास योजनेतील घरांना जास्त मागणी होताना दिसत नाही आणि विशेष म्हणजे हे जे काही सामाजिक प्रवर्ग आहेत SC ST NT DT या प्रवर्गातील घरे ही विक्री विना पडून असल्याची बाब उघडकीस आलेली आहे आणि त्याच्यामुळं ही घरे विक्री जावीत, या घरांची मागणी वाढावी यासाठी आता ही घरे खुल्या प्रवर्गातून विकली जाणार असल्याचं वृत्त मिळालेलं आहे आणि तशी तयारी म्हाडामध्ये असल्याचं म्हाडाच्या अधिकाऱ्याकडून सांगण्यात आलेलं आहे। आता याच्या संदर्भात जे वृत्त आहे मित्रांनो ते 23 डिसेंबर 2025 च्या सकाळी या वृत्तपत्रात प्रसिद्ध झालेलं आहे। वृत्त काय बघा, PM आवासची राखीव घरे खुल्या गटातून विकणार, विक्री होत नसल्याने राखीवची अट काढणार, म्हाडाचा दिलासा। बघा, म्हाडाचा दिलासा असं म्हटलं गेलेलं आहे। त्याचं काय सांगितलं की प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत उभारलेली अनेक घरे विक्री विना पडून आहेत, त्यामध्ये वेगवेगळ्या घटकांसाठी राखीव ठेवलेल्या घरांची संख्या मोठी आहे, मात्र ज्यांच्यासाठी घरे राखीव ठेवली आहेत त्या गटातील लोकांकडून घर खरेदीला अपेक्षित प्रतिसाद मिळत नाही आणि म्हणून याच्यामुळे मोठा निधी अडकून पडतो। त्याच्यामुळे कुठेतरी ही सगळी घरे आता खुल्या गटातून विक्री करण्याचा निर्णय घेतला जाणार आहे आणि लवकरच यासाठी जे काही सँक्शन आहे, मंजुरी आहे ती मिळवली जाणार आहे। काय सांगितलं महत्त्वाचं पाहिजे ठिकाणी, लवकरच निर्णय, अनेक घरे पडून असल्याने म्हाडाकडून आरक्षित घरे खुल्या गटातून विक्री केली जाणार असल्याची माहिती म्हाडाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली। त्याबाबत चर्चा सुरू असून लवकरच निर्णय घेतला जाईल असे त्यांनी स्पष्ट केलेले आहे। म्हणजे जी काही PMAYची घरे मित्रांनो त्याला वेगवेगळ्या अटी असतात, वेगवेगळ्या नियम लावलेले आहेत। म्हणजे संपूर्ण भारतात कुठे घर नसावं, उत्पन्नाची अट त्यासाठी 6 लाखापेक्षा कमी असावी, असे काही नियम आहेत, अटी आहेत आणि त्याच्यामुळे या घरांची विक्री होत नसल्याचे कुठेतरी सांगण्यात आलेलं आहे। आता सगळ्यात महत्त्वाचं मित्रांनो, जी काही म्हाडाची PMAYची घरे आहेत, विशेषतः मी उल्लेख करू इच्छितो भंडारली, गोठेघर, खोणी आणि शिरडोन आणि बोळींज या ठिकाणी जी काही PMAYची घरे आहेत त्यामध्ये फक्त राखीव गटातील घरे शिल्लक नसून खुल्या प्रवर्गातील अनेक घरे, हजारो घरे विक्री विना पडून असल्याचंही बाब उघडकीस आलेली आहे। तसं आपण दरवर्षीच्या जाहिरातीतून ते दिसून येतं। म्हणजेच काय तर खुल्या प्रवर्गातील अर्जदार सुद्धा ही घरे घ्यायला तयार नाहीत। म्हणजे मागची कारणं काय असू शकतात, तर काही कारण आहेत मित्रांनो, ते म्हणजे भौतिक सोयीसुविधा उपलब्ध नाही आहेत, दळणवळणाची सुविधा उपलब्ध नाही आहे आणि त्याशिवाय जे काही किमती आहेत त्या केरेच्या मानाने किमतीसुद्धा बऱ्याचपैकी जास्त असल्याचं दिसून येत आहे। म्हणजे 3 महत्त्वाची कारणं आहेत जी या 3ही प्रकल्पाचे 4ही प्रकल्पासाठी लागू होतात, जे बोळींज आहे, खोनी आहे, भंडारली किंवा गोठेघर असेल आणि म्हणून कुठेतरी याकडे सुद्धा म्हाडाने लवकरात लवकर लक्ष देणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे, जेणेकरून या घरांना मागणी वाढू शकते। म्हणजे जर नवी मुंबईतील घरांना खूप मोठी मागणी वाढू शकते, शिळपाड्यातील घरांना मागणी वाढू शकते किंवा ठाण्यातील घरांना मागणी वाढू शकते, मग तशीच गोठेघर, भंडारली आणि या PMAYच्या घरांना का वाढत नाही यावरती सुद्धा शासनाने किंवा म्हाडाने मंथन करणं महत्त्वाचं ठरणार आहे। तुर्तास मित्रांनो इथेच थांबतो, पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह, तोपर्यंत आपली रजा घेतो। धन्यवाद।